नमस्कार. वैचारिक आखाडामध्ये मी प्रकाश लांडगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये गेल्या काही वर्षापासून सामाजिक आणि वैचारिक चळवळीची ताकद कमी होत असल्याची खंत अनेक कार्यकर्त्यांच्या मनात होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि फुले शाहू आंबेडकर विचारांनी प्रेरित समाजाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी समता संघर्ष विचार मंचाची स्थापना करण्यात आली. मंचाच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचवणे, समाजामध्ये वैचारिक जागृती निर्माण करणे आणि आंबेडकरी समाजाला पुन्हा निळ्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचे कार्य या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने चालू आहे. याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी माटुंगा लेबर कॅम्प आणि आजूबाजूच्या परिसरातील 10वी 12वी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य असा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या भव्य सोहळ्याला स्थानिक नगरसेविका हर्षलाताई आशिष मोरे, प्राध्यापक विष्णू भंडारे, डॉक्टर नंदकिशोर सावंत, मराठी सिने पियारो गणेश गारगोटे, सलमान आझाद आणि डॉक्टर आदर्श सिंग तसेच संजय भालेराव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर, सामाजिक बांधिलकी आणि महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या भव्य सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी समता संघर्ष विचार मंचाचे अध्यक्ष गणेश सवणे, सरचिटणीस सुरेश सावंत, कार्याध्यक्ष मिलिंद काळे, संघटना प्रमुख अनिल भंडारे, भाई गणेश बच्चाव, अजय देठे, दिलीप कांबळे, बाबा लोंढे, धर्मेश निकम, दिलीप सोहनी, बिपिन सोहनी, निलेश गांगुर्डे, नरसिंह गुर्रम, परेश मोटे, विशाल निर्भवणे, सचिन जाधव, उमेश साळवे, भारतीताई शिंदे, श्याम झेंडे, RY कांबळे आणि सुहास काटे तसेच प्रवक्ते युवराज सरतापे, प्रकाश लांडगे या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाचा दीप अधिक प्रज्वलित तेजस्वी करण्याचा संकल्प या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. सगळ्यांना जय भीम. समता संघर्ष आणि विचार मंच या संस्थेचे मी खूप खूप आभार मानते, अभिनंदन करते की माटुंगा लेबर कॅम्प मध्ये त्यांनी गुणगौरव जे 10वी 12वी मध्ये जे विद्यार्थी पास झाले त्यांचा गुणगौरव सोहळा इथे साजरा करण्यात आला आणि मी या संस्थेचे खूप आभारी आहे की असं प्रोत्साहनपर कार्यक्रम व्हायला पाहिजे. कारण मुलं मोठी होऊन आपल्या आई-वडिलांचं नाव रोशन करतील, आपल्या एरियाचं नाव रोशन करतील. तर असं कार्यक्रम आयोजित केले त्याबद्दल सगळ्या सदस्यांचे मी खूप खूप आभारी आहे. आणि गणेश भाऊ तुमचं पण खूप खूप अभिनंदन की तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. धन्यवाद. जय भीम. समता संघर्ष विचार मंच ही जी सेवाभावी संस्था आहे, ह्या सेवाभावी संस्थेचा आजचा उपक्रम हा खूपच आम्हाला आवडला आणि तुम्ही हे माटुंगा लेबर कॅम्प सारख्या वसाहतीमध्ये सुरू केलेलं आहे. कारण इथे सर्रास जी मुलं आहेत ही गोरगरीब झोपडपट्टीतली, चाळीतली मुलं जी अत्यंत लोअर उत्पन्न ग्रुप मधली आहेत आणि त्यांचे पालक पण तेवढे फारसे शिकलेले नसतात. त्यामुळे अशा पालकांच्या मुलांना त्यांच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी अशा प्रकारचा मंच हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो असं मला वाटतंय. कारण आजच्या मुलांना मार्गदर्शनाची गरज खूप आहे. त्यांचं काउन्सिलिंग होणं, योग्य दिशा मिळणं, जेणेकरून पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना जे काय अडथळे येतात किंवा जे काय आव्हानं असतात ती आव्हानं फेस करताना त्यांना अडचणी नको यायला किंवा त्यांचा मार्ग सोपा करण्याच्या दृष्टीने आपल्या ह्या सेवाभावी संस्थेचं खूप मोठं योगदान येणाऱ्या काळात असणार आहे. आमच्यासारख्या शिक्षकाला, आपल्यासारख्या प्राचार्य, आता मी प्रशासकीय पदावर गेले 28 वर्ष कार्य करतोय. जर मला याच्यात तुम्ही वारंवार बोलवा, मला नक्की आवडेल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं आणि मला एकही पैशाची तुमच्याकडून अपेक्षा नसणार, अगदी मोफत मी करेन. कारण मी इथला भूमिपुत्र आहे. मी माटुंगा लेबर कॅम्पच्या मिलिंद नगरच्या झोपडपट्टीतनं मी अगदी आंबेडकर कॉलेज, सिडनेम कॉलेज असा माझा प्रवास आहे. त्यामुळे माझ्या अजूनही जमिनीवरच पाय आहेत. त्यामुळे मला आमच्या मुलांना मार्गदर्शन करताना, घडवताना मला खूप खूप आनंद होईल. तर एवढं मी नक्की सांगतो आणि तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन या एक स्तुत्य अशा कार्यक्रमासाठी. थँक्यू. कोणतीही संघटना विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करत नाही, परंतु त्यांनी प्रामुख्याने सुरुवातीच्या काळातच हा गुणगौरव सोहळा आयोजित करून समाजाचे लक्ष वेधलेलं आहे आणि असेच कार्यक्रम पुढे होत राहावेत आणि ही संघटना बळकट व्हावी आणि या संघटनेच्या वतीने समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी अशी मी यांना इच्छा व्यक्त करून अभिनंदन त्यांचं करतो. हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला. असाच कार्यक्रम नेहमी चालत राहिला तर आपल्या समाजाची प्रगती नक्कीच होईल आणि ही प्रगतीच अपेक्षित आहे.
हा जो आपल्या एक मुलांना मार्गदर्शनाची किती गरज आहे ते आजच्या युगामध्ये अत्यंत आवश्यक आहे. मार्गदर्शनाची आवश्यकता अशी झालेली आहे, आता पूर्ण आपलं आरक्षण निघत जाईल आणि प्रायव्हेटायझेशन होत जाईल. याच्यासाठी आपली मुलं ही उत्कृष्ट कौशल्यवान आणि चांगल्या प्रकारे उत्कृष्ट याच्यात आली तरच ती टिकून राहतील. म्हणून या कार्यक्रमाचं मी अभिनंदन करतो. आपल्या संपूर्ण समितीचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय भीम. नाव उदय, जय भीम. समता संघाचा विचार मंच अध्यक्ष या नात्याने या विभागामध्ये आमच्या संघटनेच्या मार्फत खूप असे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात आलेल्या आहेत. विचारांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात आलेल्या आहेत. आता समता संघाच्या विचार मंचाने शैक्षणिक उपक्रम राबवायचा हे धोरण आखलं आम्ही, आणि हे धोरण आखलं आणि ते आम्ही आशीर्वाद आणलं आणि ते सक्सेस करून दाखवलं. की आमच्या सभासदांनी ज्या नम्र बांधवांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचे आभार. असेच आमच्या पाठीशी उभे राहा. आम्ही वेळोवेळी असेच चांगले उपक्रम या विभागात राबवू. असेच समता संघाच्या विचार मंचाच्या माध्यमातून आपल्या विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी गुणगौरव करण्यात येईल हे तुम्हाला सांगू इच्छितो. असाच सहकार्य दिला इथे पुढे तुम्ही सहकार्य कराल हीच अपेक्षा ठेवून 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. समता संघर्ष विचार मंच हा एक आम्ही एका वेगळ्या विचारधारेतून स्थापन केलेली संघटना आहे. या संघटनेचा उद्देश हा आहे की माटुंगा लेबर कॅम्प मध्ये सर्व निळ्या झेंड्याचे जे पक्ष आहेत ते नेत्यांचं ऐक्य होत नाहीये, परंतु आपल्या विभागामध्ये सगळ्या पक्षातील निळ्या झेंड्याच्या पक्षातील मग तो वंचित बहुजन आघाडी असो, बसपा असो, रिपाई असो, सगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा एक उपक्रम आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते शिका, संघटित करा आणि संघर्ष करा हा संदेश दिलेला आहे. त्या संदेशाच्या माध्यमातून शिका पहिलं सांगितलंय शिका, तर शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठी त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आम्ही बऱ्याच दिवसापासून ठरवलेलं होतं की त्यांचा आपण एक गुणगौरव सोहळा आयोजित करायचा आणि त्या सर्व विद्यार्थ्यांचा आपण सार्वजनिक सत्कार करायचा व त्यांना एक प्रोत्साहन द्यायचं आहे. आणि त्या उद्देशातून आम्ही हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही फंड जो आहे, निधी जो आहे, तो इतर कोणाकडूनही कोणत्याही नेत्याकडून किंवा कोणाकडून न मागता आम्ही आमच्या संघटनेचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांच्या मार्फतच निधी जमा करून हा मोठा कार्यक्रम आम्ही आयोजित केलाय. या कार्यक्रम हा एक उद्देश ठेवला की संघटना आम्ही मोठ्या प्रमाणात वाढवणार आहोत आणि पुढील काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करणार आहोत. सर्वांना सविनय जय भीम. आज या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये आंबेडकर चळवळीच्या बालेकिल्ल्यामध्ये समता संघर्ष विचार मंच या मंचच्या वतीने 10वी 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता. मंचच्या सर्व सभासदांनी यासाठी खूप कडी मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी केला. इथूनही पुढे या मंचच्या वतीने समाजामध्ये महापुरुषांचे विचार कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही देण्याचा संकल्प आयोजित केलेला आहे. या मंचचा उद्देशच फक्त असा आहे की हा आंबेडकरी समाज जो तुटत चालला आहे, चळवळ विसरत चालला आहे, या समाजाला पुन्हा एका व्यासपीठावरती आणून महापुरुषांचे विचार त्यांचं कार्य सर्वांनी आत्मसात करायला हवा हा आमचा उद्देश असणार आहे. मध्ये माटुंगा लेबर कॅम्पमध्ये समता संघर्ष विचार मंच या संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचं उपयोजन या ठिकाणी करण्यात आलं. त्यामागचं कारण असं आहे की या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये अनेक अडचणीतून मुलं शिकत आहेत आणि शिकत असताना देखील त्यांचं कोणी कौतुक करत नाही. पण अशा वेळेस आम्ही सर्व समता संघर्ष विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि समता संघर्ष विचार मंच हा याच्यासाठीच निर्माण झालेला आहे की सामाजिक बदल घडवण्यासाठी. त्यामध्ये विविध निळ्या पक्षातील निळ्या झेंड्याचं काम करणाऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना आम्ही एकत्र आणलेलं आहे. नेते एकत्र येऊ किंवा ना येऊ, परंतु आम्ही सामाजिक तत्वावरती सगळेजण एकत्र येऊन कुठल्याही प्रस्थापित पक्षाच्या कार्यकर्त्यांना आम्ही याच्यामध्ये प्राधान्य दिलेलं नाही. फक्त निळ्या झेंड्याशी इमान असणाऱ्या कार्यकर्त्यांना आम्ही सोबतीला घेऊन हा सामाजिक बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. प्लस येणाऱ्या काळामध्ये अजून तुम्हाला आमच्या अशीच कामं दिसत राहतील एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला आव्हान देतो, आश्वासन देतो. इथेच थांबतो. जय भीम.
सविनय क्रांतिकारी जय भीम. आज माटुंगा लेबर कॅम्प या ठिकाणी समता संघर्ष विचार मंचच्या वतीनं 10वी आणि 12वीच्या विद्यार्थी जे पास झालेले आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आज माटुंगा लेबर कॅम्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल या ठिकाणी पार पडलेला आहे. अतिशय चांगला प्रतिसाद या विभागातून सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांचा लाभलेला आहे. हे बघून खूपच आनंद होत आहे, कारण आज रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकाचा दिवस आहे आणि रयत ही सर्वसमावेशक आहे. त्यामुळं आज सगळीच जाती धर्माची मुलं या ठिकाणी उपस्थित होती. या मंचच्या माध्यमातून आम्हालाही आंबेडकरवादी, प्रखर आंबेडकरवादी म्हणजेच भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारा समाज घडवण्यासाठी आम्ही सर्वजण आंबेडकरवादी लोक एकत्रित येऊन या ठिकाणी बदल घडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्नरत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच हा प्रयत्न यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी ग्वाही देतो. आपलं सर्वांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल धन्यवाद. इथून पुढे आपलं सर्वांचं सहकार्य लाभेल ही अपेक्षा ठेवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. समता संघर्ष विचार मंचच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा भव्य दिव्य सोहळा माटुंगा लेबर कॅम्प मधील जनतेच्या स्मरणात कायम राहील आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम घेऊन समता संघर्ष मंच हा माटुंगा लेबर कॅम्प मध्ये पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला जिवंत करेल हीच अपेक्षा सर्व उपस्थितांनी व्यक्त केली. कॅमेरामॅन प्रवीण रणशूर सोबत प्रकाश लांडगे, माटुंगा वैचारिक आखाडा.